नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. माझ्या रोजच्या प्रवासामध्ये वेगवेगळी व्यक्तिमत्व मला भेटतात आणि मला लगेच जाणवतं, की त्यांना महाराष्ट्रासमोर आपण आणलं पाहिजे. सर, तुम्ही मूळचे नगरकर. नमस्कार. नमस्कार. येस. आणि अमेरिका. किती वर्षापासून अमेरिकेतून? आता जवळ-जवळ 34 वर्ष झाले. ज्या व्यक्तीने 34 वर्ष अमेरिकेत व्यतीत केलेली आहेत, त्यांचा तिथे इतका त्यांचा सोशल डेमोग्राफी पण मी बघितली, की त्यांना मराठी जनांना आणि खास करून नगरच्या मंडळींना एकत्रित करण्याचा छंद आहे. आणि ग्लोबल नगरी म्हणजे फक्त नगरच्या लोकांना ते एकत्रित मग मला आश्चर्य वाटलं, किती नगरची लोक आहेत जगभरामध्ये? जगभरामध्ये जवळ-जवळ 1000-1100 फॅमिलीज आहेत. फक्त नगरच्या? फक्त नगरच्या. म्हणजे नगर जिल्ह्यामध्ये 12-13 तालुक्यामध्ये कुठल्याही कोपऱ्यात असू दे. हां. आणि ज्यांचे रूट्स नगर जिल्ह्यात पण भारताच्या बाहेर आहेत. मग ते कोणी रशिया असेल, जपान, थायलंड, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, मलेशियापासनं तर थेट ब्राझील, तर इकडे युरोप, इकडे मिडल ईस्ट, आफ्रिका, कॅनडा, US. आणि US मध्ये तर सगळ्या छोट्या मोठ्या शहर आहे, छोट्या मोठ्या युनिव्हर्सिटीमध्ये नगरची लोक. नगरचे लोक आहेत. पण मग हे सगळे नोकरीनिमित्त आहेत की व्यवसाय पण करतात? हा, नोकरीनिमित्त आहेत, व्यवसाय आहेत. आता नोकरी आहे, चांगले चांगले सिनियर पोझिशनला आहेत, IT मध्ये आहेत. हम्म. आमच्यातली काही यंग मंडळी आहेत की ज्यांनी व्यवसाय सुद्धा सुरू केले आहेत. कोणी काय व्यवसाय करतात? रेस्टॉरंट्स आहेत चांगली. काही जणांचे रमडा म्हणा किंवा हॉलिडे एक्सप्रेस असे मोटेल्स आहेत. हं. नंतर काही जणांचे स्कूल्स आहेत 4-4, 5-5 एकरवर नगरचे लोक? सिस्टम. हो, महिलांचे. काही आमच्या भगिनी अशा आहेत की ज्या पूर्वी IT चे सर्व्हिस करत होत्या. ती सोडून मुलं मोठी झाल्यानंतर स्वतःचं कॉस्मेटिक सुरू केलंय. आणि ज्यांच्याकडे आज 3-3, 4-4 इंजिनियर्स, 2-3 केमिकल केमिस्ट कामाला आहेत. कॉस्मेटिक्सचं हे business. नगरच्या लोकांचं सांगतो. नगरचे लोक आहेत. एक जण आमच्याकडचे जे डल्लास आहेत, डॉक्टर विश्वास दस, त्यांचे एक नाही, दोन नाही, जवळजवळ 30-32 US पेटंट्स आहेत. He would be probably greatest scientist in that context. खूप मोठा असा परिवार तो आहे. आणि ऐकलं तुम्ही म्हणजे हे इतकं त्यांचं नेटवर्किंग आहे, की त्यांनी मला सत्यजित तांबे माझे मित्र आहेत चांगले. त्यांचाच किस्सा सांगितला. ते जपानला गेले होते काहीतरी कामाला. हा, मध्यंतरी आता ही सगळी मंडळी जेव्हा जपानला होती त्यावेळेला ताईंशी माझं बोलणं झालं होतं, तर त्यावेळेला थोडी छोटीशी काहीतरी गोष्ट होती. तर मग आपल्या तिथे नगरी मंडळी आहेतच आहे. त्यांना सहज फोन करून सांगितलं की तुम्ही जाऊन भेटलं पाहिजे, बोललं पाहिजे. त्यांना काय मदत आहे ती करा. झाली, 2-3 जण गेले, भेटले. हा एक असा अनुभव नाही, असे बरेच अनुभव आहेत की माझी एखाद्या व्यक्तीशी कधी भेटही झालेली नसते. तो मिडल ईस्टमध्ये आहे. तो काहीतरी कंपनी मार्फत गेला, तिथे चुकीची कंपनी बोगस निघाली, पासपोर्ट त्याचा त्या कंपनीने ठेवून घेतला. आणि तो त्याला कोणीतरी सांगितलं की तू किशोर गोरेंना सांग, मी अमेरिकेमध्ये, तो मिडल ईस्टमध्ये. पण तिथे आमची यंत्रणा आहे मिडल ईस्टमध्ये. आमचे नितीन मारे कोपरगावचे, त्यांना सांगितलं, ते दादा तुम्ही काही काळजी करू नका. वा. त्या मुलाला त्यांनी ते बरोबर ट्रेस केलं, त्याचा पासपोर्ट आहे ते कंपनीला जाऊन त्यांना सांगितलं की तुम्ही नाही केलं तर बघा मग आमचं. त्याने दिला आणि त्याला पैसे देऊन तिकीट काढून घेऊन 8-10 दिवस आपल्याकडे ठेवून घरी पाठवलं. वा. छोटी मोठी मदत. किशोर सर जे आहेत ना, त्यांनी मला पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं, की मराठी मनुष्य हा जग पादाक्रांत करतो. त्याच्यात क्रिएटिव्हिटी आहे. म्हणजे मी माझी नो युअर कंपनी नावाची मालिका जी महाराष्ट्र आज खूप लाखोच्या संख्येनं बघतोय. त्याचं मुख्य कारणच हे आहे, की एकतर मराठी मनुष्य हा कल्पक आहे, सचोटीनं काम करतो, त्याच्याकडे वेगळ्या कल्पना आहेत. सो आज गोरे साहेबांना मुख्यत्वे तुमची मी भेट का घालून देतो, तर सगळ्यांना अमेरिकेत जे काही चाललंय, मिस्टर ट्रम्प जे काही टॅरिफ आणतायत, त्याची चिंता आहे. माझे बरेचसे मित्र अमेरिकेतले पण आहेत, तेही चिंता व्यक्त करतात. सो आता अमेरिकेत काय चाललंय? आणि चिंता वाटावी जगाला, असंच खरं चाललंय की आम्ही प्रत्येक जण जे चाललंय त्याच्यामध्ये सहभागी आहोत का? नाही ना. आम्ही त्यांना मतदान केलं का? नाही. पण मतदान नाही केलं किंवा केलं तरी ते आमचे प्रेसिडेंट आहेत. त्यामुळे त्यांनी ज्या त्यांच्या हार्डकोर बेसला सध्या प्लीज करायची धोरणं चालू आहेत, तर त्याच्यामधनं काही गोष्टी ठीक आहेत की बाबा मध्यंतरी काय झालं होतं की 2-3 अमेरिकन प्रेसिडेंट असे आले होते की त्यांचं बोट चेपी धोरण असल्यामुळे जगामध्ये अमेरिकेची पद दिवसेंदिवस कमी होत चालली होती. नैतिकही आणि आपण जे म्हणतो ना, अधिकार म्हणा किंवा हेगेमोनी आपण जे म्हणतो तसं. तर म्हणून त्यांना लोकांना वाटलं की बाबा कुठल्याही स्त्रीपेक्षा किंवा डेमोक्रेटपेक्षा हा माणूस स्ट्रॉंग आहे, तर हा चांगला करेल. त्यामुळं आल्यापासून त्यांचं थोडंसं इमिग्रेशन आणि हे त्यांचा जो बेस आहे व्हाईट लोकांचा,
त्याच्याशी ते प्लीज करतायत. त्याचा थोडाफार फायदा होणारही आहे, हम्म. पण त्याचे रिपरकेशन जास्त होतील की ज्याच्यामुळे अमेरिकेला तोटा जास्त होईल. कशा अर्थाने कारण आता बघा ना, टॅरिफच्या या सगळ्या युद्धामध्ये की सध्या अमेरिकेमध्ये एवढं नाही म्हटलं तरी महागाई वाढलेली आहे. हे सर्वसामान्य म्हणजे करोनानंतर जे काही प्राइस थोडीफार वाढली ती आता या याच्यामध्ये एवढी वाढली की सर्वसामान्य माणसाला बऱ्याच वेळेला त्याचं नेहमीचं जे जीवन जगणं ते फार कठीण होते. त्यामुळं आता कायदा असं झाला की अमेरिकेने त्यांचे जे मिनिमम वेज तेच वाढवलं आणि ते वाढवावं लागलं त्यांना. त्याशिवाय पर्यायच नाही. वाढवल्यामुळे लोकांच्या हातात थोडा तरी पैसा थोडा तरी पैसा किंवा त्याला पूर्वी जो समजा एखादा 10-12 त्या डॉलरला हे करेल तर त्याला आता मिनिमम वेजेस जसं ते त्याची शाश्वती झाली. अमेरिकेमध्ये एक चांगलं आहे की मिनिमम वेज कोणीही जरी मिळवलं तरी त्याला 2 वेळचं जेवण खाता येतं, घेता येतं आणि कुठेतरी छोट्याशा एका ठिकाणी आपल्या डोक्यावर छप्पर ठेवता येतं. भले त्याला गाडी घेता येत नसेल, त्याला बाकीच्या चैनीच्या वस्तू, पण एवढं तर नक्कीच करू शकतो. आणि एवढं असून सुद्धा तुम्हाला माहिती आहे आमच्याकडं भिकारी म्हणा किंवा आपण ज्याला होमलेस प्रमाणे ते आहे मोठ्या प्रमाणात. तो सेंटर सिटी किंवा मोठ्या मोठ्या शहरामध्ये तो प्रॉब्लेम आहेच. त्याला आम्ही अजूनही एवढा म्हणजे कमी जास्त होतो, पण वी कॅनॉट टॅकल इट 100%. पण मग अमेरिकेतला जो काही मूळचा अमेरिकन्स आहे किंवा तुमच्यासारखे लोक जिथे गेले त्यांच्यात त्याची आता जी पॉप्युलरिटी आहे डोनाल्ड ट्रम्पची ती तर डिक्लाइन ट्रेंडला दिसते. नाही, मग आता झालं काय की हे जे काही डिसिजन जे झाले ना त्याच्यामुळे महागाई वाढणं किंवा जॉबच्या ह्याच्यामुळे झालं की मोठ्या मोठ्या कंपन्या त्या असं करायला की आपल्याला इथे राहून जर काही फायदा होत नसेल, आपले जे जे आता H1B म्हणा किंवा टेक्निकल हे यांना जर तुम्ही आम्हाला काम करू देत नसेल तर मग वी वोंट बी कॉम्पिटेटिव्ह. मग आम्ही वेस्ट इंडिजमध्ये गेलेलं बरं, मग आम्ही मेक्सिकोमध्ये गेलेलं बरं. त्यामुळे मग त्यांच्या आता बघा ना की 5-5, 10-10 हजार लोक अमेझॉनमधनं बाहेर पडले, गुगलमधनं बाहेर पडतात. म्हणजे रोज काही ना काही असं येते की ज्या बेसला अमेरिकन बेस तोच बेस आता डळमळीत व्हायला तर लोकांचं म्हणणं असं की मग करायचं काय ह्याच्यामध्ये. तुम्हाला जर शाश्वती नसेल, आज आता कुठल्याही अमेरिकन आमच्या सिनियर मॅनेजरला सुद्धा असं वाटत नाही की जॉबची गत होईल, असं की कमीत कमी त्याचं युनिट बाहेर पडेल इतकं अमेरिकेतनं लोक हो. कंपनीची कंपनी असं होऊ शकतं की ते आता जातील तर बाहेर जातील आणि एखादा सिनियर व्हाईस प्रेसिडेंट तो त्याचं युनिट घेऊन तो बाहेर पडेल. आणि बाहेर म्हणजे लगेच तो कुठे अमेरिकेच्या बाहेर जाईल असं नाहीये. तो कदाचित काहीतरी छोटी मोठी दुसऱ्या कंपनीला जॉईन होईल, तिथल्या कंपनी जिंकेल. पण मोठ्या कंपन्यांवर मात्र खूप प्रेशर आलंय आहे की टेक्निकल मॅन पॉवर आणि त्यातल्या त्यात आपण आता इंडियन्स आपण जे 70% H1B मध्ये करतो त्यात काही काही खेळ आपल्या पण चुका आहेत. मी बऱ्याच माझ्या मित्रांना विचारून घेतलं. राईट. आपल्या काही मल्टीनॅशनल कंपन्यांच्या तर इतके मोठे ब्लंडर्स आहेत, इतकी प्रतिष्ठित नाव आहेत भारतातली ती. त्या मोठ्या कंपनीने तिथे जो काही हायदोस घातलाय ते लक्षात आलं की थोडंसं आपण त्याची कल्पना देऊ की आपण काय चुका केल्या तिथे. म्हणजे कसं होतं ना की तुम्ही लोकांना ग्रांटेड धरू शकत नाही. सुरुवातीला लोकांनी अमेरिकन कंपन्यांनी तुम्ही जे काय म्हणायचे त्यावेळेला इंटरव्ह्यू घेणं आलं की तुम्ही यू आर द बॉस असं समजून झालंय. पण आपल्याच लोकांनी असं केलं की ज्यांची पात्रता नाही आहे अशांना सुद्धा आतमध्ये आणलं, अशांना सुद्धा कंपन्यामध्ये घुसवलं, त्यांच्याच लोकांचा इंटरव्ह्यू देऊन हे करणं. ते कालांतराने लक्षात येतं ना. अमेरिकन मॅनेजर्सचं किंवा आजही बऱ्यापैकी आता बाबा हा तुला हे काम केलंय ना 8 दिवसाचं काम आहे, गुड. तो 8 दिवस डोंकं नाही बघणार नाही, महिनाभराचं काम आहे ना तू कर. पण तेच तुम्ही सांगायचं की महिनाभराचं काम आहे ना आणि ते 2 दिवसात संपवायचं आणि बाकीच्या दिवसामध्ये तुम्ही हे करायचं. ते काही काही जिथे शॉर्टकट घेतले गेले ना हे लोकांच्या डोळ्यासमोर आलं आणि लोकांना असं दिसलं की मग हे सर्व हे आपल्याला दिसतंय ते समोर प्रमाण आहे का ते सगळंच मोठं प्रमाण आहे. ते एक झालं. आणि दुसरी गोष्ट काय होते ना की अमेरिकन सोसायटी, मी तर तुम्हाला असं म्हणेल की जगामध्ये सगळ्यात जास्त आपल्याला कोण आपण आहोत असं ऍब्सॉर्ब करत असेल तर अमेरिकन सोसायटी. जपान आहे, फ्रेंच आहे, व्हेरी अकोमोडेटिव्ह. आम्ही कुठल्याही प्रकारे त्यांच्यापासून कमी नाहीये. पण असं असताना सुद्धा आम्ही इतके दिवस किंवा याच्या अगोदरची आमची पिढी ज्या तऱ्हेने असिम्युलेट व्हायची, आपलं वेगळं अस्तित्व आम्ही दाखवत नव्हतो. पण आता थोडं हळूहळू काय व्हायला लागलं ना की अमेरिकन सोसायटीला कुठेतरी वाटायला लागलं की यांना कुठेतरी कर्व केलं पाहिजे. आता मध्यंतरी एक छोटंसं उदाहरण तुम्हाला सांगतो, झालं ते बऱ्याच आमच्या लोकांनाही आवडलं नाही की काही अशा आपल्या ठराविक लोकांनी एक मंदिर होतं कुठल्या तरी याचं आणि त्याचे 200-250 टेस्ला तुम्ही त्याचे हेडलाईट्स ऑन ठेवताय आणि तुम्ही हॉर्न वाजवत त्या छोट्याशा टाउनशिप मधून चक्कर मारून येतात.
व्हॉट आर वी ट्राय चर्चा झाली खूप, खूप चर्चा झाली. इकडे पण झाली. लोक बोलत नाहीत, पण हे अमेरिकन सोसायटी जेवढी शोषिक आहे ना तेवढी ती मग, आणि हे सगळं दे कनेक्ट द डॉट. आता त्यांना असं वाटतं की पूर्वी काही एवढं ढोल ताशाचं वगैरे नव्हतं, आता गावोगावी छोट्या छोट्या गावी हे करतात, आणि तुम्ही एका दुसऱ्या तुमचे कल्चर हे ते म्हणून ठीक आहे हो, पण तुम्ही कायम जर दर 15 दिवसांनी महिन्याने असे काही एखाद्या ठराविक दिवशी जाऊन त्याचा जर आवाजच खूप करायला लागला तर काय नाही. तुम्ही कुठेतरी मोठे मोठे जवळ 40 फुटी पुतळे उभारायला लागले, त्याच्या अनुषंगाने हे सगळं करायला लागतं. मग ते सोशल फॅब्रिक जे आजपर्यंत सगळ्यांनी जपलंय तिथं त्याला हळूहळू तडा, आणि हे सगळं डोळ्यासमोर येतं, किती दिवस सहन करणार ना. त्यामुळे त्यांना असं वाटतं की ह्या लोकांना आता कुठेतरी विरोध केला पाहिजे, आणि तो जाणवायला लागलाय आम्हाला हळूहळू. हे इतके दिवस होत नव्हतं. पण माझे जे अनेक अमेरिकेतले मित्र आहेत त्यांच्याशी ऑनलाईन किंवा प्रत्यक्षात ते इथे आल्यानंतर बोलताना मला असं जाणवतं की ते तिथे जाऊन पण 20 एक वर्ष झाली, 25 वर्ष झाली, पण स्वतःच्या संस्कृतीबद्दल, आणि तो असावा की असू नये तो तुम्ही जास्त सांगा मला, बरोबर. तो इतका अभिमान आहे की ते दुराभिमान झाल्यासारखं वाटायला लागतं. तिथेही जाऊन तुम्ही तुमचं वेगळं अस्तित्व कायम ठेवता, जे तुम्ही आता सांगताय. नाही नाही, आम्ही अस्तित्व वेगळं ठेवलंच. म्हणजे कसं, आता तुम्हाला सांगितलं ना की आमच्या 2 मुली आहेत, त्या मोठ्या दोघेही डॉक्टर्स वगैरे आहेत, सगळे आहेत. परंतु आम्ही लहानपणापासून त्यांच्याशी मराठीच बोललो. त्यांनी इंग्लिश आमच्यापासून काय शिकायचंय, उंबरठा ओलांडलं की इंग्लिशच शिकणार आहे. पण हा जो मराठीचा ऍसेट आहे, जो आपण घरामधून पेरेंट्सने द्यायला पाहिजे, तो जर आम्ही देण्यामध्ये कमी पडलो तर काय आपण, म्हणून आम्ही ठेवला. आजही त्या भारतामध्ये आजी आजोबा नंतर कझिन्स यांच्याशी बोलायला, भारतामध्ये यायला उत्सुक असतात. आणि हे सगळं केल्यामुळं त्यांना इंडिया घाण वाटत नाही, डास वाटत नाही, तिथे गरम होत नाहीये, त्यांना उलट मजा वाटते. पण याच्या व्यतिरिक्त आमच्या बरोबरचीच काही जण असे आहेत की त्यांना असं वाटतं की हे कशासाठी करायचं. समजा आता तुम्ही उद्या माझ्याकडे आलात, आणि यंग कॉलेजला जाणारे, हायस्कूल जाणारी मुलं मुली ते काय करतील, लगेच आले की पटपट एक तर त्यांच्या रूममध्ये जातील, नाही तर मग कंप्लेंट बाहेर जातील. तर आम्ही काय केलं, नाही तुम्ही मुलींनी यायचं, जे कोणी आलं असलं ते बसायचं. नाही राहुल कुलकर्णी डॅडी सम फ्रेंड फ्रॉम इंडिया, असं करून जमणार नाही ना. तुम्ही आलं पाहिजे, ओळख करून घेतली पाहिजे, दिली पाहिजे, आणि ते गेल्यानंतर मग मी क्विज घ्यायची त्यांची, कोण आलं होतं रे, कुठले होते ते, पुण्याचे होते. यामुळे काय झालं की हे जे संस्कार लोकांना घरातून पाहिजे ना ते दिले गेले. याच्या व्यतिरिक्त बाकीचे आमचे काही मित्रमंडळी चुकीने प्राईड घेतात, हा नको कशाला आपण बोलायचं. त्या मुलांना मराठी समजतं थोडंफार, इंटरेस्टच घेत नाही, उलट बोलायला गेलं तर इंग्लिशमध्येच बोलणार. हे काही काही गोष्टी अशा की ज्या घरात गेल्या पाहिजे, ज्या आम्हाला पटल्या त्या आम्ही सांगितल्या, बाकीच्या नाही, हे फारच उत्तम आहे. म्हणजे तुमच्या घराच्या आतमधल्या संस्काराबद्दल तुम्ही बोललात. राईट. पण तुमच्या आधीच्या उत्तरात असं होतं की घराच्या बाहेर जे वेगळेपण जोपासण्याचा प्रयत्न आहे त्याला मात्र अमेरिकन सोसायटीचा आक्षेप दिसतो. मग अमेरिकन सोसायटी कशी इतकी शोषिक आहे ना, एवढी वर्ष आता बघा कितीतरी वर्ष गेलेले बघा, पण कधी काही फारसं झालं नाही. पण आता आता त्यांना थोडंसं तसं जाणवायला लागलं. आता मी जेव्हा 30-34 वर्षापूर्वी गेलो तर त्यावेळी एक छोटीशी डॉट बस्टर्स नावाची संघटना होती, आणि ते लिमिटेड स्वरूपात न्यूजर्सी, न्यूयॉर्क, म्हणजे जे निधी लावतात ते, त्यांना असं म्हणायचं की हे लोक इथे येतात, आमचे जॉब तर घेतातच, आणि शिवाय रिअल इस्टेट वगैरे करतात, खर्च करत नाही, एन्जॉय करतात, मोठी मोठी घरं घेतात. कारण भारतीय. हो, भारतीय. कारण आता न्यूजर्सी काय आहे, तिथे एक आमचा ओक ट्री म्हणून असं एक स्ट्रीट आहे. तिथे पूर्वी फक्त एखाद्या मैल परिसरात आपली दुकानं वगैरे. आज तो 5-7-8-10 मैलाचा परिसर दोन्ही बाजूने सगळी अमेरिकन मंडळी निघून गेली, सगळे फक्त आपले भारतीय. फक्त भारतीय. आणि हे बऱ्यापैकी जिथे तिथे म्हणजे स्मॉल घेटोज असे थोडेसे निर्माण झाले, ते मग अमेरिकन लोकांच्या आता डोळ्यात यायला लागले. पण मग अमेरिकन ह्या डायस्पोरामध्ये भारतीय डायस्पोरा जो तिथे आहे त्याच्यात मराठी जन किती आहेत? मराठी बऱ्यापैकी आहे. तसं आपण बाकीच्या कम्युनिटीच्या मानाने कमी आहोत, पण मराठी टक्का हळूहळू वाढतो आहे, तसा तो फार कमी आहे. बरं. म्हणजे पंजाबी, गुजराती म्हणा, तेलुगू वगैरे ह्या याच्या मानाने आपण फार कमी आहोत. Right. आणि त्याच्यात आपण बिझनेसमध्येही तसं कमी आहोत, संघटन वगैरे ह्या दृष्टीने. पण त्याच्यात आपल्या ह्या ज्या संस्था आहेत, BMM बृहन महाराष्ट्र मंडळ, ते आता गेले जवळजवळ 40 वर्षापासून ते कार्यरत आहेत. Right. आणि जवळजवळ आपण 56 ते 60 वेगवेगळ्या देशांमध्ये मराठी मंडळ आहेत की ते चांगल्या प्रकारे काम करतात. परंतु होतंय काय की परतही अजूनही बऱ्यापैकी ही मंडळ वगैरे सांस्कृतिक कला वारसा वगैरे याच्यात जपणार. म्हणून मध्यंतरी आमचे मित्र आनंद गानू साहेब वगैरे यांनी आलं की हा जो गॅप आहे की आजच्या विद्यार्थ्याला, त्याला जॉब महत्वाचा आहे, त्याला इंटरव्ह्यू महत्वाचे आहे, त्याला नोकरी महत्वाची आहे, त्याला स्टार्टअप महत्वाचं आहे, त्याला IT, Correct. त्याला AI महत्वाचं आहे. तर त्याला नुसतं तुम्ही कल्चर, संस्कृती हे सांगून उपयोग नाही. त्याला त्याच्या अपॉर्च्युनिटी दिल्या पाहिजे, त्याचा एक्सपोजर दिला पाहिजे. त्यामुळे हे
गरजे मराठी याच्यातर्फे हे बरंच आता गेल्या 4-5 वर्षापासून चांगलं आम्ही जोमाने काम करतोय. आणि ते प्रेक्षकांना मी सांगणारच आहे की ज्या कारणासाठी मी गोरे साहेबांचा इंटरव्ह्यू करतो आहे की अमेरिकेमध्ये तुम्हाला काय संधी आहे नोकरीचे पण आणि मुख्यत्वे त्यांचा जो डॉट्स कनेक्ट करू इच्छित आहेत ते व्यवसाय वृद्धीच्या दृष्टीनं ते आता बोलले थोडंसं ते मी तुम्हाला सांगणार तर त्याच्या आधी त्यांची मी ओळख करून देतो त्यांचं शैक्षणिक बॅकग्राऊंड तर मी तुम्हाला सांगेनच पण त्यांचा सगळ्यात उत्तम असा व्यवसाय होता ते आता IT व्यवसायात आहेत त्यांचं आधीचं बॅकग्राऊंड वेगळंच आहे पण तुमचा आईस्क्रीमचा व्यवसाय होता तो कसा सुचला हा मस्तानी brand. मस्तानी आईस्क्रीम तर आम्ही अपघातानेच त्याच्यामध्ये पडलो. आमचे पार्टनर होते तर त्यांनी अगोदर सुरुवातीला अल्फान्सो मँगो जेव्हा आम्ही कोकणामधून असे हापूस. हापूस तर 5-5 किलोचे मोठे ते टीन आणायचे आणि ते जिथे गरज होती ते द्यायचे. तर एका वेळी असं झालं की ते बरेचसे टीन्स आले आणि ज्यांना रिक्वायरमेंट होते त्यांच्या रिक्वायरमेंट किंवा त्यांचे हे बदलले ते अंगावर पडले. म्हणजे शोध हे आपण म्हणतो ना गरज ही शोधाची जमिनी आहे. गरज आहे तसं त्याप्रमाणे ते अंगावर पडलं तर त्यांचं करायचं काय मग यांना विचार त्यांना विचार असं करता करता मग आम्हाला कनेक्टिकटमध्ये एक असा इटालियन मॅन्युफॅक्चरर सापडला की ही वॉज रेडी टू वर्क विथ अस आणि दॅट्स हाऊ मग तिथून तो सुरुवात झाली त्या बिझनेस आईस्क्रीम बिझनेस आणि मग नाव आम्ही मस्तानी जे पुण्यामध्ये आपल्या सगळ्यांना गरज आहे कारण तिथं तो ब्रँड म्हणजे आम्ही तो सुरू केला मग मस्तानी .org असं ते आमचं होतं आणि ते तुमचे ट्रक्स होते आणि ते आम्ही बऱ्यापैकी चाललो जवळ 10-12 वर्ष आमचे स्वतःचे फ्रीजर ट्रक होते आमच्या आणि फॉर्म्युलेशन सगळं आपलं त्या इटालियन रॉ मटेरियल पण इकडनं महाराष्ट्र रॉ मटेरियल पण इकडनं ते सगळं पुरवणं ते करून घेणं ती जबाबदारी पार्टनरशिप येऊन जातो हापूस ना कोकणामधनं रॉ कॅनिंग करतो ओके आणि मी कंपनीचं PR मार्केटिंग डीलर डिस्ट्रीब्युशन त्यामुळं मला सोमवार ते फ्रायडे हे आपलं ITचं काम आणि हे वीकेंड हे असं आम्ही जवळजवळ 10-12 वर्ष केलं फ्रीजर ट्रक होत्या किती ट्रक होते अशा प्रकारे? म्हणजे 2 आम्ही जे उत्पन्न घ्यायचं ते त्याच्यामध्येच प्लाव बॅक करायचं घरात 1 पैसा म्हणून आणलं नाही वाढवलं बिझनेस आणि मग नंतर मी जसं मगाशी म्हटलं तसं थोडंसं असं प्लॅटू यायला असं सुरुवात झाली की जसं बिझनेस वाढत होता तसं जर आमच्यापैकी दोघांपैकी कोणी जर फुल टाइम आला असता हा पार्ट टाइम बिझनेस होता साहेब म्हणजे नेहमीच तुमची मूळची IT कंपनी बरोबर तुम्ही पॅरलली हे करत एक्झॅक्टली त्यामुळे जर आमच्यापैकी कोणी फुल टाइम कारण काय झालं हे आम्ही त्या नॉर्थ ईस्टच्या 10-12 राज्यांमध्ये करायचे 155 जॉईंट्सला आमचा होलसेल पुरवठा आमचं असं एखादं दुकान तिथून स्कूप करून असं नव्हतं खूप वेळ कोणाला होता मग याच्यामधनं हळूहळू जे वाढलं तसं मग कॅलिफोर्नियात इन्क्वायरी झाल्या नंतर मग कुठं कॅनडामध्ये या बाकीच्या राज्यांमध्ये या पण लिटरली शक्य नव्हतं कारण हे आईस्क्रीम पेरिशेबल प्रॉडक्ट आहे म्हणजे मी तुम्हाला जसं सांगितलं तसं हे 8-10 फ्लेवर्स वेगवेगळ्या साईजेस मधनं आणि बार कोड FBI अप्रूव्ड वगैरे सगळं म्हणजे कुणाला कधी कधी आम्हाला विचारणं झालं की तुम्ही बेसमेंट मध्ये बनवता की काय बनवता अरे बाबा तसं करून चालत नाही ते आणि एक मात्र आम्ही केलं म्हणजे जे मला तुम्हाला अवश्य सांगावं लागेल की कुठेही एका पानाची जाहिरात सुद्धा कुठल्याही न्यूजपेपरमध्ये काय असायचं हे BMM कन्व्हेन्शन जैना कन्व्हेन्शन मराठी ह्या प्रत्येक ठिकाणी आम्ही आमचं जे छोटं आईस्क्रीम असायचं त्याचे लोकांना द्यायचं ओके तर मग मला सांगा आता ज्या मुख्य कारणासाठी हा इंटरव्ह्यू बघितला जाईल जी मराठी मुलं आज बघतायत की ट्रम्पने तिकडे फार रिस्ट्रिक्शन्स आले त्यांना नोकरीमध्ये काय संधी आहे आणि व्यवसाय ते इथून तिकडे किंवा तिथं जाऊन काही करू शकतात का अमेरिकेत आता याच्यामध्ये 2 प्रकार आहेत बघा माझं अजूनही तुम्हाला सगळ्यांना असंच म्हणणं आहे की शिक्षणासाठी अमेरिकेमध्ये जरूर यावं स्टील यावं काहीही त्याच्यामध्ये नाही शिकावं चांगलं घ्यावं त्याच्यामध्ये जो OPT किंवा त्यांना स्टेम साठी जो टाइम मिळतो त्याच्यामध्येही एक्सपोजर घ्यावा देर इज नो बेस्ट अल्टरनेटिव्ह दॅन US एज्युकेशन ओके हा मग आता ज्याला जमतंय पैसा हे ते ऑपॉर्च्युनिटी कोणी युरोपमध्ये जाईल कोणी ऑस्ट्रेलियामध्ये पण अजूनही अमेरिकेमध्ये या शिका परंतु प्रत्येकाचा जो पूर्वी आग्रह असायचा आम्हाला त्यावेळेला संधी नव्हत्या आम्ही आलो तेव्हा पण आज भारतामध्ये मी आता जेव्हा येऊन बघतो खूप काही संधी आहेत त्यामुळं अमेरिकेमध्ये राहून सुरुवातीची 8-10 वर्ष कायम त्या स्ट्रेस खाली किंवा त्या गिलोटीन खाली घालवण्यापेक्षा अरे माझा H1B नाही लॉटरी होईल की नाही मल्टिपल होईल की नाही हे घालवण्यापेक्षा जमलं तुम्हाला तुमच्या नशिबाने झालं पण जास्तीचा आटापिटा करून कसंही करून तिथंच राहायचं वगैरे असं धरू नका त्यापेक्षा तुम्ही थोडंसं जाणीवपूर्वक प्रयत्न करा 1-2 जण एकत्र या कल्पना करा ग्रामीण भागामध्ये काय महाराष्ट्रामध्ये काय जिथं कोणी डिमांड काय आहे त्याच्या दृष्टीने आणि स्टार्टअप करा इतकं स्टार्टअप होईल की आपण आपल्या इथं राजे
आणि पूर्वी कसं होतं, अमेरिकेमध्ये ज्या काही वस्तू असतील, ज्या काही गाड्या असतील, ज्या काही गोष्टी असतील, त्या इथे नव्हत्या. आज आता सगळं इथं आलं. सगळे ब्रँड मी बघतोय ना, कपड्यांपासनं तर गाड्यांपासनं तर सगळे शूज पासून सगळे ब्रँड. कमी काय आहे? त्यामुळं आम्हाला जे तिथे जे तुम्ही जाणवतं, सजेस्ट करताय की नोकरीच्या ऐवजी व्यवसाय करा. व्यवसाय करा. पण गोरे साहेबांनी हे फक्त सजेस्टच नाही केलं, तर त्यांनी कोपरगावचं एक उदाहरण पण दिलं. आता कोपरगावला आमचे एक मित्र आहेत तिथे, संजीवनी साखर कारखान्याच्या त्या कोपऱ्यावर. तिथे पूर्वी त्यांचा फॅब्रिकेशनचा व्यवसाय होता, म्हणजे अजूनही आहे. आणि जे पूर्वी भेल आणि बरेचसे पिकाचे इंडियन जॉब करायचे, तर त्यांच्यामध्ये त्यांना उत्तर लक्षात आलं की आपला व्यवसाय तो वाढलाय, पण त्याच्यामध्ये आपले पैशाची रिकव्हरी होत नाही. गव्हर्नमेंटमध्ये पैसे 2-2, 3-3 वर्ष अडकतात. आणि मग ते काही कारणामुळं अमेरिकेमध्ये आले. तिथे एका एक्सपोमध्ये त्यांनी काही अशा भेटी वगैरे घेतल्या आणि काही असे प्रॉडक्ट त्यांनी तयार केले त्यांच्या अमेरिकन कंपन्यांचे काय याच्यावर. प्रोडक्ट ते? तिथे युटिलिटीमध्ये, इंडस्ट्रीमध्ये ट्रान्सफॉर्मर लागणारे छोटे मोठे पार्ट्स बनवतात. ओके. आणि ते पार्ट्स ते अप्रूव्ह झाले ना, आज आता गेली 5-6 वर्ष त्यांचा चांगला बिझनेस सुरू झालाय, की जे 70-80% ते एक्सपोर्ट करतात अमेरिकेला. अमेरिकेला. किती छोटा turnover माल. असावा साधारणतः? आता त्यांचा टर्नओव्हर तर माझ्या माहितीप्रमाणे कमीत कमी 30-40 लाखाच्या सहज पुढे गेला असतो. वा, हे एकच उदाहरण आहे की आणखी काही आणि अशी बरीच उदाहरणं आहेत छोट्या मोठ्या याच्यामधनं. आता काही जणांचं फूड प्रॉडक्टच्या संदर्भात असेल, काही जणांचं अजून छोटे मोठे आणि याला स्कोप सुद्धा आहे. म्हणूनच आम्ही मध्यंतरी काय केलं होतं की फडणवीस साहेब जेव्हा आले होते त्यावेळेला US महाराष्ट्र डेव्हलपमेंट काउन्सिल ही संस्था फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं की तुम्ही पॅनल करा, दॅट विल बी अ नोडल एजन्सी. आम्ही इथं ते BKC ला जेव्हा हे झालं होतं मेक इन इंडिया त्यावेळेला आलो होतो. गव्हर्नमेंट बरोबर MOU झालं होतं, पण समोर काही कारणामुळे ते जाऊ शकलं नाही पुढं. पण आजही ज्यांना 50, 60, 100%चा कोटीचा बिझनेस होतो आणि स्वप्न पडतात की आपण एक्सपोर्ट करावं, नक्की करावं. परंतु ह्या नादामध्ये होतं काय की जसं पूर्वी वाईन मॅन्युफॅक्चरर्सने सबसिडीचा उपयोग घेतला आणि लाखो लिटर वाईन तशी पडून राहिली का? क्वालिटीकडे लक्ष दिलं नाही. तर माझं म्हणणं या सगळ्यांना असायचं की बाबांनो, तुम्ही या, तुम्हाला ही स्वप्न पडतात ती नक्की करा, परंतु तुमची प्रॉडक्ट आणि सर्व्हिस ह्याकडे तुम्ही ध्यान द्या. तुम्हाला बाकीच्या गोष्टी लागतात ना, तर घ्या ना. आमच्यासारखे बाकीचे बरेच जण तिथं आहेत, काही कन्सल्टिंग कंपन्या आहेत, त्यांची मदत घ्या, मार्केटिंगची मदत घ्या, बट डोंट स्प्रेड युअर सेल्फ थिन. तुम्हीच तिथे यायचं आणि तुम्हीच तिथं काही महिने राहायचं वगैरे असं काही गरज नाही. हो, अशी. कारण तुम्ही बिझनेस मिळवू शकाल, परंतु तो बिझनेस मिळवून तो पुढची 2-4-5 वर्ष टिकवणं आणि वाढवणं हे जास्त स्किल आहे, की जे तुम्हाला तुम्ही म्हणता quality की ते तसं करण्यासाठी पण आता जसं मिडल ईस्ट मध्ये वेगवेगळ्या एजन्सीज आहेत, तसे आता अमेरिकेत मराठी माणसाच्या आहेत. आहेत ना. मराठी माणसं ते त्याचा उपयोग घेऊ शकतो. आता आमचं गरजे मराठी त्यांच्यातर्फे आम्ही जे डिफरंट एन्क्लेव्ह वगैरे घेतो, सचिनजी इटकर आणि त्यांचे इथे जे WADC आहे ते, ह्या अशा नवीन संस्था पुढे आल्या आहेत. त्यांच्यातर्फे एक्सपो होता, एकच मिनिट. एन्क्लेव्ह होता. तुम्ही जर आपल्या प्रेक्षकांना सांगा बरं की अमेरिकेमध्ये जो मराठी मनुष्य आहे, त्याला आता व्यवसाय करायचा आहे, तो कसा कॉन्टॅक्ट करू आणि कोणाशी करू शकतो? तर आता त्यातल्या त्यात झालं काय की ह्या ज्या BMM आणि ह्या सगळ्या ज्या बृहन महाराष्ट्र मंडळ. बृहन महाराष्ट्र मंडळ किंवा आपण मराठी मंडळ म्हणू कुठले, तर यांच्यामध्ये सुद्धा आता ह्या गेल्या काही 4-5-6 वर्षामध्ये बराच फरक पडला. ओके. ते Attitude फक्त सांस्कृतिक करत हा, नाही. आता ते ह्याही गोष्टीकडे वळले. त्यांचे बरेचसे सेमिनार अपॉर्च्युनिटी होतात आणि त्यातल्या त्यात आता गरजे मराठी हे नवीन जे व्यासपीठ आता लोकांना ते गेल्या तुम्ही 4-5 केलं गरजे महाराज. हा, म्हणजे आनंद गालू साहेब आणि माझ्यासारखे किंवा आणखी मी तर त्या मला तसं नाव काय, पण बाकीचे बरेच जण आहेत की ते वेगवेगळ्या ठिकाणी त्याचे चॅप्टर सुरू झाले आणि मोर फ्रॉम संस्कृती कला याच्यापेक्षा बिझनेस स्टार्टअप, AI, जॉईंट व्हेंचर्स याच्यामध्ये सेमिनार होतात आणि याच्यामधून लोकांना जी ऑलरेडी मराठी लोक आहेत त्यांना गोळा केलं. वाव. त्यांना आणि ज्यांना गरज आहे त्यांची अशी सांगड घालून दिली ते वेगवेगळ्या चॅप्टर्स मधून. त्यांचे वेगवेगळे जे एन्क्लेव्ह वगैरे होतात. आता दुबईला झालं, पुण्यामध्ये झालं, लंडनमध्ये झालं, मागच्या 2 वर्षापूर्वी न्यूजर्सीला आमच्याकडे झालं. याच्यामधून लोकांना फार मोठ्या आशा निर्माण झाल्या आहेत आणि लोक एकत्र यायला लागले. म्हणजे गेल्या 4-5 वर्षामध्ये मराठी याच्यामध्ये ते ही मी तर म्हणेन मोठी क्रांती झाली की ज्यामुळे लोकांना कळायला लागलंय की कोण आहेत, कुठे आहेत. नाही तर तुम्ही असतात पुष्कळ जण, पण एकमेकांची सांगडच घालता येत नाही. किती छान आहे बघा बरं. मला आनंद वाटतो की मी जे तुम्हाला उद्योगी व्हा असं सतत सुचवतो आणि त्यानिमित्तानं अशा महनीय व्यक्तीची तुम्हाला भेट घालून देतो. आता तर त्यांनी अमेरिकेतली पण दारं कशी उघडी होतात ते सांगितलं. पण काही प्रोडक्ट वाईज आपल्याला सांगते की ऍग्रिकल्चरमध्ये काय स्कोप आहे किंवा आणखी
मॅन्युफॅक्चरिंग मध्ये काय करू शकता, ऑटोमोबाईल मध्ये काही आहे का? आता ऑटोमोबाईलचं तर मोठं चांगलं उदाहरण आपले बडवे ग्रुपच आहे, की जे जे बडवे साहेब बडवे श्रीकांत- engineering. हो हो, बडवे इंजिनियर श्रीकांतजी त्यावेळेला आमच्याकडे 2003 साली 2000 साली आले होते. पतंगरावजी कदम, राजेश टोपे वगैरे सगळे आम्ही असंच बसलो होतो न्यूयॉर्क मध्ये. तर त्यावेळेला बडवे साहेब विचारत होते की अरे डेट्रॉइटला जायचं, मला तिथं कुठं ओळखी आहेत का, काय आहेत का ते. आणि आज बडवे साहेब आणि त्यांचे दोन मुलं एक्सपोर्ट किती छान प्रकारे अमेरिकेत करतात. ग्रेट. म्हणजे हे तर एक फार मोठं बदल. आणि मध्यंतरी महाराष्ट्र शासनानं केवळ त्यांच्या ह्या सगळ्या यालाच एक चालना मिळावी आणि रेकग्निशन व्हावं म्हणून त्यांना मोठ्या चांगल्या कमिटीवर घेतलं. आणि ऍग्री मध्ये पण स्कोप आहे. अग्रिकल्चर मध्ये सुद्धा आता जसं मी सांगितलं ना की बाबा पूर्वी आम्ही सांगायचं कोणाला तरी की तुम्ही ऑर्गॅनिक गुळ असेल तो करा, त्याचे काहीतरी वेगळं व्हेरिएशन करा. आज मी बघतो तो ऑर्गॅनिक गुळ हा वेगवेगळ्या आकारामध्ये येतोय, वेगवेगळ्या साईज मध्ये आहे. शिवाय तो कॉफी ब्रँड आहे, त्याला कुठेतरी संत्रा फ्लेवर दिलाय, मोसंबी फ्लेवर दिलाय, पाईनॅपल फ्लेवर. अहो याचीच गरज आहे. थोडस आपल्याकडची जी प्रॉडक्ट आहेत ना, थोडेसे इनोव्हेटिव्ह त्याच्यामध्ये करा. त्याच्यामध्ये क्वालिटी आणि पॅकेजिंग थोडंसं भर द्या. कारण अमेरिका काय आणि बाहेरचे देश काय त्याच्यामध्ये समोर जर ते प्रॉडक्ट तुम्हाला अट्रॅक्ट करणार नाही, चव घेतात तर नंतर राहिली गोष्ट. आधी अट्रॅक्टिव्ह. आधी अट्रॅक्ट तुम्ही करा आणि मग लोक तुमची चव घेतात. पण फार स्कोप आहे. म्हणजे आता ऑर्गॅनिक गुळाचं किंवा सेंद्रिय गुळाचं आणि याच्यात 2-3 एक्झाम्पल मी सिम्पल तुम्हाला सांगितले. पण अशा सारखे प्रॉडक्ट आता चिंच तुम्हाला सांगतो. चिंचेला वर साखर थोडस सॉल्ट लावून त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे क्यूब्स करणे किंवा त्याचे गोळे करणे, हे छोट्या छोट्या गोष्टी छोट्या छोट्या चांगल्या पॅक मधून थायलंड मधून येतात. अहो ते आपल्याला काय करायचं, त्याच्यामध्ये वा. काय रॉकेट टेक्नॉलॉजी आहे. घ्या, कल्पना घ्या. थायलंड, मलेशिया, इंडोनेशिया याच्यामधनं ह्या अशा छोट्या छोट्या आता पाईनॅपल, ते साधे चांगलं मोठं पाईनॅपल ते असं सगळं व्यवस्थित कट करून त्याला हे केलं की लोक आज घेतात तरी खातात. म्हणजे ह्या अशा कितीतरी गोष्टी आहेत. हे सगळं बाहेर नाही येतं. आणि हे सगळं बाहेरून येतं. म्हणजे मी जर मला असं तर कोणी उद्या भेटलं सांगितलं, असे कितीतरी प्रॉडक्टच्या याच्यामध्ये असं आहे की आपल्याकडचे लोक हे चांगलं करू शकतात. आता आपल्याकडचं डाळिंब आहे, आपल्याकडचं पेरू आहे, तिथे मिळत नाही. चिकू तिथे मिळत नाही. नुसतं फरसाण आणि बाकीच्या गोष्टी हे ते पाठवणं, दिवाळी फराळ पाठवणं ते ठीक आहे, पण आता त्याच्या पलीकडे आपण गेलं पाहिजे पुढं. तर एक कमाल आहे. तुमची किती वर्ष अमेरिकेतली? आता अमेरिकेत जवळ 30-34 वर्ष झाली. तुमची मराठी नाही बिघडली अजून. कधी कधी असं वाटतं, मलाही बरेच जण म्हणतात की तुम्हाला असं वाटत नाही तुम्ही अमेरिकेत आहात असं म्हणलं. मग तेच माझं यश असलं पाहिजे की एवढी वर्ष राहू नाही. जर मी तुम्हाला तुमचा वाटतो आणि मी असं 2 वर्ष कुठल्याही अर्थाने तुम्ही अमेरिकन्स वाटलं. 3-4 वर्ष कुठेतरी जाता खरी कहाणी ती आणखी मी सांगितलीच नाही तुम्हाला. त्यांचं जर एज्युकेशनल बॅकग्राऊंड ऐकलं तर तुम्हाला लक्षात येईल की काय काय करत करत कुठे गेले. जरा कहू सुरुवात. तुमची सुरुवात तशी श्रीरामपूरची. श्रीरामपूर, अहमदनगर जिल्हा, छोट्याशा फार्मिंग कम्युनिटीमध्ये आहे. वडील शेतकरी, अशोक कारखान्यात वडील सर्व्हिसला होते. मग नंतर आईनं आमचा लहानपणापासून अभ्यास घेतला. पब्लिक स्कूलच्या परीक्षेला मी उत्तीर्ण झालो. मी नाशिकला गेलो. सैनिक स्कूलच्या परीक्षेला भाऊ उत्तीर्ण झाला धाकटा, तो सातारा पब्लिक स्कूलला गेला. मी 10वी मध्ये पब्लिक स्कूलला कधीही नंबर सोडा नाही, बोर्डामध्ये आला, बक्षीस झालं. त्यावेळेला आमच्याकडे गोविंदराव अधिक आमदार होते. वडील त्यांना भेटले. ते म्हणाले आपण असं करूयात की करमशीबाई, जेठाबाई, सोमय्या हे आपल्याकडे उद्योगपती साखर, त्यांना भेटू. मग त्यांनी चिठ्ठी दिली. आम्ही गेलो, भेटलो. त्यांनी बघितलं, अरे मुलगा चांगला आहे, सगळं चांगलं आहे. म्हणून मी पैसे उचलून देणार नाही, परंतु तुम्ही जर मुलाला आणून घातलं तर मी मुलाचा सगळा खर्च करेल. सगळं व्यवस्थित झालं. ग्रँड मेडिकलची ऍडमिशन 0.33% गेली. सरदार पटेलला घेतली. सरदार पटेल इंजिनिअरिंगला. मग त्यावेळेला असं कुठेतरी थोडस जाणवलं आणि नवीन माहिती पण मिळाली की बाबा लाखातला एक इंजिनियर होण्यापेक्षा 100रातला एक इंजिनियर झाला तर. आणि त्याच वेळेला कृषी विद्यापीठमध्ये महात्मा फुले ऍग्रिकल्चरल इंजिनिअरिंग हा बीटेकचा कोर्स नुकतीच 7-8 वर्ष झाली होती. आणि त्यातली बरीच काही मंडळी कुठे एमटेक साठी फॉरेनला गेली होती, फॉरेनवरून परत आली, चांगलं. तेही थोडंसं एक अट्रॅक्शन होतं. लाखातला होण्यापेक्षा 100रातला का नको, म्हणून सरदार पटेलचंही सोडलं आणि बीटेक झालं. बीटेक झाल्यानंतर त्यावेळेला परिस्थिती अशी होती की हात जॉईन होण्याच्या अगोदर, म्हणजे ग्रॅज्युएट होण्याच्या अगोदरच तुमच्या हाती जॉब, इरिगेशन डिपार्टमेंट, कडा वगैरे. मी कुकडी लँड प्रोजेक्टला जॉईन झालो. गव्हर्नमेंटमध्ये सुटलं लगेच. वडस डॅम जुन्नरला
पण मगाशी तुम्हाला सांगितलं तसं 3 महिन्यात मी ते नोकरी सोडली, कारण मला साधं वर्तमानपत्र वाचायला मुश्किल व्हायचं आणि ते सगळं जे बघितलं ते आपल्यासाठी नव्हतं असं माझी खात्री झाली. आणि शासकीय नोकरी सोडली. सोडली. पुढं चांगली नोकरी आणि आई वडिलांनी कधी अडकाव केला नाही. मग विद्यापीठमध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून शिवाजी join झालो. विद्यापीठात. नाही महात्मा फुले कृषी ओके, विद्यापीठात तिथेच राहावं. कोल्हापूरला ऍग्रिकल्चर कॉलेज इंजिनिअरिंग डिपार्टमेंटला. तिथं टीचिंग एक्सटेन्शन यंग वयामध्ये मी तिथला मॉनिटर वगैरे माझ्याकडे बुलेट असायची इस्टेट ऑफिसर वगैरे. आणि 1 वर्ष झाल्यानंतर त्यावेळेला दत्ताजीराव साळुंखे व्हाईस चान्सलर होते. त्यांनी माझी मेन कॅम्पसला बदली केली. मग मेन कॅम्पसला आल्यामुळे झालं काय की आमची ही सगळी बाकीची मंडळी मगाशी मी म्हटलं तसं शेखरजी गायकवाड, महेशजी जगडे, चंद्रकांत दळवी, किशोरराजे निंबाळकर, सगळी हुस हुस ही सगळी होसबो मंडळी. त्यावेळेला आम्ही एकत्र बसून एमपीएससी युपीएससीचा अभ्यास केला. नंतर सगळ्यांचं सिलेक्शन झालं, ही मंडळी जॉईन झाली आणि मला त्याच वेळेला गव्हर्नमेंट ऑफ ऑस्ट्रेलियाची पहिली एमपीएससी आंतरराष्ट्रीय क्लिअर केली होती का? हो एमपी म्हणजे पहिल्याच याच्यामध्ये मेन इंटरव्ह्यू सगळं व्यवस्थित. म्हणजे तुम्ही एक सरकारी अधिकारी नाही असतो तिथे. मग ही सगळी मंडळी मला तेच म्हणतात ना, किशोरजी तुम्ही फार चांगलं केलं, तुम्ही बाहेर निघून गेला. मग तुम्ही गेला हे पीएचडी. मग त्यावेळेला मला ऑस्ट्रेलियन गव्हर्नमेंटची इंटरनॅशनल फेलोशिप मिळाली एशियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, जिथे मी माझं एमटेक केलं. ते एमटेक झाल्यानंतर मग भारतात परत येऊन मग जैन इरिगेशन मध्ये काही दिवस 3-3.5 वर्ष जॉब केला. मग अशी तुम्हाला मी सांगितलं तसं भवरलालजी जैन यांच्या बरोबर खूप चांगली संधी मिळाली काम करायला. त्यांच्या थिंक टँक मधला यंगेस्ट मेंबर ते मला म्हणायचे की किशोर, मी तुला पाठवलं तर तू एक तर फॉरेन रिटर्न आहेस, व्यवस्थित इंग्लिश, तुझी पर्सनॅलिटी छान आहे, तू कंपनीचा PR सांभाळतोस, तू टेक्निकल गोष्टी सांभाळतोस, प्रॉब्लेम सॉल्व्ह, म्हणजे तू काय तू गेलास की 4 माणसांचं काम कर. आणि बॅचलर होतो 2 दिवसासाठी म्हणून मी मुंबईला जायचो आणि 23व्या-25व्या दिवशी कुठून तरी त्रिवेंद्रमवरनं परत सगळीकडे जिकडे तिकडे झोनल ऑफिसेस, रिजनल ऑफिसेस, तिकीट काढलं जायचं, हॉटेल बुक व्हायची, जेवण खाणं सगळं मी फक्त काम करायचं. त्यामुळं फारुख अब्दुल्ला काश्मीर पासून तर थेट खाली इकडं जयललिता, अफलातून आहे सगळं हा, तुमचं. चंद्रबाबू नायडू गुजरातमध्ये चिमन वाईट यांच्या डायरेक्ट घरी ऍक्सेस, जाणं येणं भेटणं बोलणं, खूप काम केलं. चंद्रशेखरन त्यांच्यावर, भोंडसे आश्रम, माजी पंतप्रधान. माजी पंतप्रधान, भजनलाल, देवीलाल, खूप चांगलं झालं. आणि कुठेही वर्ल्ड बँकेचे काही आलं त्याच्यामध्ये मी कुठं पुढं, बाकीच्या ठिकाणी कुठं. आता मांजरा सहकारी साखर कारखान्याला त्यावेळेला आमचे आताचे बीबी ठोंबरे साहेब ते मॅनेजिंग डायरेक्टर होते. तिथे बायवाल बसवणं, अंकल खोपला शुगर फॅक्टरीमध्ये वसंतदादा शुगर बायवाल बसवणं, नंतर मग इकडे वसंतदादा इन्स्टिट्यूट बरोबर, बारामतीला आप्पासाहेब पवारांबरोबर राजेंद्र दादा यांच्यावर जवळ काम केलं, तिकडे अण्णासाहेब हजारेंबरोबर जवळून काम केलं. त्यामुळं खूप चांगली संधी मिळाली. बॅचलर होतो, कधीही शनिवार रविवार बघितलं नाही, सुट्टी घेतली नाही. त्याचा मला आज जीवनामध्ये खूप चांगला उपयोग चला, मग होतो. तुम्ही ह्या प्रश्नाचं उत्तर दिलं की आयुष्यात किती तास काम केलं पाहिजे किंवा मेधीच्या काळात, असं त्यात खूप वाद झाला होता. पण अमेरिकेत कसे पोहोचलात मग? अमेरिकेमध्ये पोहोचलो ते लग्न झाल्यानंतर पाहिलं त्याच वेळेला माझं रोटरी अँबॅसेडर फेलो म्हणून सिलेक्शन झालं. आणि विशेष गंमत म्हणजे मी नगर, नाशिक, धुळे वगैरे ह्या अशा 5 जिल्ह्यांमधला रोटरी डिस्ट्रिक्ट. आणि त्याच वेळेला माझ्या मिसेसचं कोल्हापूर, सांगली, बेळगाव वगैरे त्याच्यात माझी 1 वर्षासाठी निवड आणि तिची 2 वर्षासाठी. हे आम्हाला लग्न दोघांनाही झालं. फेलोशिप मिळाली. आणि हे लग्न झाल्यानंतर समजलं. म्हणजे आमचे 5 पॅरलल होत होते, पण लग्न झाल्यानंतर समजलं की सिमिलर स्कॉलरशिप. तर तिला लग्न झाल्याशिवाय तिचे आजोबा म्हणजे शंकरराव बाजीराव सावंत जे माझे माजी खासदार, खासदार. ते म्हणे नाही, लग्न झाल्याशिवाय तू दुनियेत कुठे जायचं नाही. माझी लग्न केलं तुम्ही, आधी लग्न झालं आणि फेलोशिप घेतली, मग अमेरिकेला मग अमेरिकेत गेलो. तिथे किती वर्ष फेलोशिपवर काम केलं? मग तिथे मी मला 1 वर्षाची ती फेलोशिप, व्हिजिटिंग सायंटिस्ट, व्हिजिटिंग स्कॉलर. मी कॅलिफोर्नियात गेलो, मिसेस गेल्या त्या फिलाडेल्फियाला, त्यांचा 2 वर्षाचा प्रोग्राम. माझा 1 वर्षाचा प्रोग्राम संपला, पण मी येण्या अगोदर PhD फेलोशिप सिक्युअर केली. कुठे? युनिव्हर्सिटी ऑफ अथेन्स, जॉर्जिया. ओके. तिथे मी माझं PhD सुरू केलं. तिथेच आमचा मोठी मुलगी अंकिता, त्याची डॉक्टर आहे, तिचा जन्म झाला. म्हणजे थोडक्यात असं की अमेरिकेत गेल्यानंतर सुरुवातीचं जे लाईफ असतं ते बऱ्यापैकी नॉमॅटिक IT मध्ये असतं. म्हणजे लिटरली आम्ही 10 राज्यांमध्ये अपार्टमेंट घेऊन राहिलो. मोठ्या मुलीचा जन्म जॉर्जिया, अमेरिकेच्या 10 राज्यात होय, नुसतं पास झालो असं नाही, राहायला कसं? राहिलो. धाकट्या मुलीचा जन्म अॅरिझोना, जे वेस्ट कोस्टचं राज्य आहे. आणि आता गेली 22-23 वर्ष आम्ही न्यूजर्सी मध्ये आहोत. आणि मोठ्या मुलीचा जन्म
जॉर्जियामध्ये, जिथे मी पीएचडी सुरू केलं. आणि मग पीएचडी सुरू केल्यानंतर विशेष गंमत कशी असते, ह्या दोन्ही मुलींच्या जन्मानंतर आम्हाला चांगल्या गोष्टी म्हणजे मुली कशा लाभतात आणि फॅमिलीचं आयुष्य कसं सुधारतं. मोठ्या मुलींच्या जन्माच्या वेळेसच मला वर्ल्ड बँक जपानची फेलोशिप मिळाली. तिसरी फेलोशिप, ही तिसरी पहिली फेलोशिप. ऑस्ट्रेलिया, पहिली ऑस्ट्रेलिया, जपान. आणि ही ऑनलाईन तुम्ही स्कॉलरच आहेत खरं. आणि ग्रामीण भागातून येऊन थोडस धडपड करत गेलो. पुढे जाऊन बिचाऱ्या आई वडिलांना माहित सुद्धा नसायचं की मी नेमकं काय करतो. कसं माहितीच नव्हतं त्यांना. म्हणजे मी जेव्हा पहिल्यांदा तुम्ही फेलोशिप केली वर्ल्ड बँकेची. वर्ल्ड बँकेची फेलोशिप, त्यात माझं ऍग्रिकल्चरल इंजिनिअरिंग, इरिगेशन, फूड टेक्नॉलॉजी हे लौकिक अर्थाने करिअर म्हणून संपलं. अजूनही हृदयात आहे. त्याच्यानंतर मी मग आय टी प्रोजेक्ट मॅनेजमेंट आणि आता ही केव्हाची गोष्ट सांगता तुम्ही आयटी? हे आता अहो त्यावेळेला Y2K सुद्धा सुरू झालं नव्हतं. आम्ही 91 मध्ये गेलो आणि Y2K 2000 साली सुरू झालं. तेव्हा तो इश्यू झाला. हो, त्यानंतर मग आता गेल्या 20-25 वर्षानंतर सो यू स्टार्टेड युअर करिअर इन 1991. हा 90 म्हणजे सुरुवातीचे वर्ष या सगळ्या फेलोशिप हे ते पूर्ण करून 96च्या दरम्यान सुरू केलं. 4-5 वर्ष. ग्रेट. मग आता तुम्ही सुरुवातीला आयटी कंपनीत काम केलं, नंतर स्वतःची आयटी कंपनी. हा, मग एका कंपनीमध्ये आयटी, तोपर्यंत ग्रीन कार्ड वगैरे झाला, तो व्हाईस प्रेसिडेंट म्हणून बाहेर पडलो आणि मग स्वतःची कंपनी सुरू केलं. मग त्याच्यात ती आता बेसिकली मी स्वतःच कंपनीचा एक्सपोर्ट म्हणून, इंडस्ट्री एक्सपोर्ट म्हणून जात. आता किती टर्नओव्हर आहे तुमच्या कंपनीचा? आता टर्नओव्हर हा आपला स्वतःचा जो वैयक्तिक होतो तो तुम्ही साधारणतः 500,000 वगैरे असं म्हणा. तर आम्ही नंतर काय एम्प्लॉई वाढवणं, बॉडी शॉपिंग करणं किती पडलोच नाही. employee तुमच्याकडे? पडलोच नाही. एम्प्लॉई जसं लागेल तसं मार्केटमधून घ्या आणि ते सॉर्ट सोडा. ऑफ कन्सल्टन्सी. हा. पण 91 आयटी मध्ये जाण्याची कल्पना कशी सुचली तुम्हाला? नाही, कधी गेले? 91 गेलो तेव्हा डायरेक्ट आयटीत गेलोच नाही. रोटरी अँबॅसेडर म्हणून फेलोशिप मिळाली म्हणून अमेरिकेत गेलो. मग नंतर हे पुढचं थोडंसं ओघाने घडत आलं. नशिबाचाही भाग त्याच्यात असं म्हणावा. कसं काय? कारण कसं झालं बघा ना, लग्न झाल्यानंतर गेलो म्हणजे सहचारिणी जी आयुष्यात आली तिचा पाय म्हटलाच पाहिजे ना. म्हणजे मी अगोदर होतो जैन इरिगेशन मध्ये होतो, एमटेक केलं. जैन इरिगेशन मध्ये जवळजवळ 20-25 देशांमध्ये मी फिरलो, टेक्निकल कोलॅबोरेशन, इस्रायल मध्ये राहिलो, स्वित्झर्लंड, इकडं तिकडं. तुम्ही खऱ्या अर्थाने जग फिरलेला मराठी माणूस आहे असं म्हणायला हरकत. आता आज तर मी जवळजवळ 55-60 देशांपेक्षा जास्त नुसतं फिरलं नाही, तुम्ही राहिलात ना. काही देशांमध्ये तर कामासाठी गेलो, काही देशांमध्ये राहिलो आणि बाकीच्या देशांमध्ये नुसतं असं पर्यटन म्हणून जिथे जिथे गेलो काही बघितलं. पण US मध्ये आल्यानंतर जरा प्रमाण थोडंसं कमी झालं. काय पण मग आता तुम्हाला तुमचा मूळचा आता व्यवसाय तोच आयटी कन्सल्टन्सी. आयटी कन्सल्टन्सी. कारण आता आम्ही थोड्यामध्ये बऱ्यापैकी आता थोडंसं स्लो होणं असं वाटतं की नवीन जे काही बडिंग एंटरप्रेनर्स आहेत आणि त्यातल्या त्यात इंडियामध्ये की काही अशा 2-4-5 कंपन्या आम्हाला काही लोक असे अप्रोच झाले की बाबा काही सिक युनिट्स आहेत किंवा काही ज्याला स्कोप होऊ शकतो तिथं तुम्ही आम्हाला थोडीशी मदत कराल का. तर आम्ही थोडंसं आता विचार करतोय. काही चांगले मित्र आहेत की अशा ज्या आपण अमेरिकेतनं भांडवल घेऊन तुम्ही भारतीय कंपन्यांना. हा, ओके. तर ते त्यांना अशी काही स्टार्टअप गरज चॉईसेस करता की कसं? थोडंसं स्टार्टअप म्हणून असं नाही की ज्यांना स्कोप आहे. काही जण आम्हाला भेटलेत, काही जण अजून भेटतायत की त्यांना आम्ही सांगतोय की हरकत नाही, तुमच्या याला स्कोप आहे. अमेरिकेमध्ये प्रॉडक्ट्सला सध्याची प्रॉडक्ट लाईन थोडीशी चेंज करा किंवा सध्याच्या प्रॉडक्ट्समध्ये क्वालिटी, पॅकिंग, शिपिंग ह्या गोष्टीमध्ये थोडासा बदल देऊ असं. ओके. पण स्कोप मात्र भरपूर आहे. करणारा मात्र पाहिजे आणि करणाऱ्यांनी सोलो प्रयत्न जे लोक हमी करतात ना त्यापेक्षा जरा थोडंसं एकत्र येऊन पार्टनरशिप करा, 2-4 जण करा. प्रत्येक पार्टनर हा काही ना काही एक व्यवस्थित वेगवेगळं पर्स्पेक्टिव्ह घेऊन येतो. आता बऱ्याच वेळेला काय होतं की पार्टनरशिप टिकत नाही, ही गोष्ट वेगळी. पण आता सध्या असं कंपल्शनच आलंय, सामाजिक काय आणि सोशल काय आणि इव्हन इंडस्ट्रीत काय, की तुम्ही वेगवेगळे पर्स्पेक्टिव्ह घेऊन उलट ती इंडस्ट्री, तो बिझनेस चांगला करू शकता. आणि हे तुमचं ग्लोबल नगरी काय आहे? हे ग्लोबल नगरी फाउंडेशन जे आपलं ती एक सोशल ऑर्गनायझेशन आहे की त्यातल्या त्यात अहमदनगर जिल्ह्यामध्ये ज्याचे रूट्स आहेत आणि हा भारतातला एकमेव ग्रुप आहे बरं असा प्रयोग की एखाद्या जिल्ह्यातले भारताबाहेरचे जगभरातले लोक संघटित करणं आणि एकत्र आणणं आणि त्यांना एक सपोर्ट ग्रुप म्हणून ठेवणं आणि शिवाय त्यांना वेगवेगळ्या ऑपॉर्च्युनिटीज मिळवून देणं. आणि ह्या लोकांना बाहेर असल्यामुळे काय भारतात प्रत्यक्ष नगरमध्ये राहून करता येत नाही, परंतु त्यांचं म्हणणं असतं की आम्ही लागेल तसं थोडंसं डोनेशन देऊ. जसं मग अशी तुम्हाला सांगितलं की जिल्हा परिषदा, रयत शिक्षण या वेगवेगळ्या संस्थांना बुक्स दे,
मदत करतो, कार्डियाक ॲम्ब्युलन्स वगैरे असे. आणि आमचे हे लोक म्हणतात की आम्ही आठवड्यामधनं महिन्यामध्ये 4 तास 2 तास काम करू. म्हणून हे काम आम्ही काय करतो वा. की जिल्हा परिषदांचे जे शिक्षक आहेत, ट्रेन द ट्रेनर्स, इंग्लिश शिकवणारे, त्या इंग्लिश शिकवणाऱ्या शिक्षकांचं आम्ही 4-4 महिन्याचे इंग्लिश इम्प्रुव्हमेंट प्रोग्राम मॉड्यूल असे ते राबवले की जिथे आमचे 150 लोक या अरे येस आणि नो असं म्हणणारे शिक्षक 4 महिन्यानंतर पॅराग्राफ लिहायला लागले. पण काय युरोपियन वर्षात. ऍक्सेंट आणि अमेरिकन ऍक्सेंट किंवा युकेचे त्याच्यात काय फरक आहे? बऱ्यापैकी फरक आहे तसं. लिंगोमध्ये तुम्हाला सांगता येईल आपल्याला काय नाही, माहिती? मला एवढं युरोपियनचं वगैरे दाखवतात नाही आणि अमेरिकनचं सुद्धा थोडंसं कसं फास्ट आहे आणि समजायला लोकांना अवघड आहे. हम्म. बाकी लिंगोच्या पेक्षा आज काय आहे ना की तुम्ही समजावून कसं समजून घेऊन घे. तुम्ही बिझनेस कसं करता याच्यावर जास्त आहे. हम्म. नाही तर आपल्याकडची यंग मंडळी काय होते की तुम्ही 2 वर्ष 3 वर्ष तिथे गेला ना आलं नंतर असं दाखवणार की बाबा मी फार जसं काय अमेरिकेत जन्म झाला. तसं कोण काय उपयोग नसतो ना. आमच्यासारख्याला तसं करायची गरज पण नाही. तुम्ही बोलले एवढ्या वेळात इंग्रजी एकही शब्द आला नाही. आमच्या हाताखाली जी माणसं काम करतात ना अमेरिकन, त्यांना माहिती आहे आपण कोण दादा आहे. परंतु आपल्याच माणसाला उगाच तोंड वेगळं दाखवून काय करायची गरज नाही ना. पण ते मिस्टर ट्रम्प ज्या पद्धतीने बोलतात ते जी तुम्ही मिमिक्री काय करता कधी कधी. नाही, काही तशी करायची गरज नाही, पण करू शकतो तसं. बरं एखादं वाक्य जर आपल्या ते तसं हे नाही बरं पण जरा प्रेक्षकांना तेही ऐकायला बरं वाटेल. नॉट माय चॉईस. नाही एवढं जमणार, पण असं सांगायचं मुद्दा असा की बऱ्यापैकी बोलून करून सांगता येते, पण काय करायची गरज Fine, नाही. ठीक. थांबूया आपण. बरं आता काही लोकांना तुमच्याशी संपर्क साधायचा हाऊ दे कॅन कॉन्टॅक्ट यू? आता बऱ्याच लोकांना संपर्क साधायचा म्हणलं माझा फोन तर इंडियन जो आता मी घेतलाय तो माझाच नंबर अजून मला माहित नाहीये. बरं फाईन. परंतु पण ते कोणाला तुम्हाला मेल करू शकते? हो मेल करू मेल शकतो. ऍड्रेस सांगा. मग मेल ऍड्रेस सांगतो मी. किशोरचा के पहिला आणि गोरेचं GORE KGORE 2001 @yahoo.com. के गोर आहे, के कॅपिटल आहे, GORE GORE yahoo.com. KGORE 2001 2001. ओके 2001 आहे. 2001 के गोर 2001 yahoo.com. yahoo.com. फाईन, तुम्ही त्यांना संपर्क करा. माझा मुद्दा तुमच्या लक्षात आला ना. मी नेहमीप्रमाणे कोणाचं तर प्रमोशन करणार नाही, करत पण नाही, पण तुम्हाला काहीतरी याच्यातून नवीन शिकायला मिळावं. आणि मला आनंद आहे की तुम्ही ज्या लाखोच्या संख्येने हे पाहत आहात आणि खास करून अशा अनेक कंपन्या मी बघतोय की आमच्या सिरीजमुळं एका कंपनीमध्ये 30-30 नवीन एम्प्लॉईज मिळाले. कुणी ऑस्ट्रेलियातनं आले, कुणी जर्मनीतनं आले. अनेक कंपन्यांना त्यांच्या विस्तारासाठी मदत होते आहे. मला असं वाटतं की तीच आमची अचिव्हमेंट आहे. आम्ही कोणाचं कसलंही प्रमोशन कधीही करत नाही. थांबूया.